IPL क्रिकेट फ्रँचायझी क्रिकेटमधनं एक नवीन न्यूज येते ती म्हणजे आपला पंटर पॉन्टिंग याने डीसीची साथ सोडली आहे. डीसी म्हणजे दिल्ली कॅपिटल्स, एकेकाळचं दिल्ली डेअर डेव्हिल्स. तर हेड कोच और मेंटर म्हणून जो रिकी पॉन्टिंग होता त्याने सोडलाय डीसीला, और डीसीने रिकी पॉन्टिंगची हकालपट्टी केली आहे. कारण डीसीची कंप्लेंट आहे, म्हणतात की हायर ऑफिशियल्सची, की रिझल्ट्स मिळत नाही आहेत. गेले 2018 मध्ये रिकी पॉन्टिंग अटॅच झाला डीसी सोबत. ऍक्च्युअली तेव्हा दिल्ली डेअर डेव्हिल्स म्हटलं जायचं, डीसी दिल्ली कॅपिटल्स. तेव्हा दिल्ली डेअर डेव्हिल्स होते, आता डीसी आहे, दिल्ली कॅपिटल्स आहे. तर तेव्हापासनं पॉन्टिंग अटॅच झाला आपल्या दिल्ली कॅपिटल्स सोबत. पण आजपर्यंत रिझल्ट काही मिळाला नाही. दिल्लीचे कॅप्टन बदलत गेले, कॉन्ट्रोवर्सीज होत गेल्या. दिल्लीचा जो 2022च्या मेगा ऑक्शन मध्ये जो होता टकलू, मी पण आहे आता, पण तो जो होता त्यांचा बॉस मेन, जो सिलेक्ट करायचा, विकत घ्यायचा प्लेयर्सला, त्याने पण भरपूर लफडी केली तेव्हा मॅन्युप्युलेशन केलं होतं. सो बरेच ट्रिक्स खेळल्या गेल्या, पण रिझल्ट मिळाले नाहीत. सो सगळा राग पॉन्टिंगवर निघालाय असं म्हटलं जात आहे, की दिल्ली डेअर डेव्हिल्सने और दिल्ली कॅपिटल्सच्या ऑफिशियल्सने म्हटलं की थँक्यू, तुम्हाला तुमच्या सर्व्हिस बद्दल धन्यवाद, आता तुम्ही जाऊ शकता ऑस्ट्रेलियाला परत. सो दिल्ली कॅपिटल्सने एक प्रकारे हकालपट्टी केली आहे पॉन्टिंगची. पॉन्टिंग म्हणतो की मी स्वतः साथ सोडली आहे. सो डीसी सोबत आणि पूर्वी हैदराबाद सनरायझर्स सोबत कायम हे कॉन्फ्लिक्ट होत आले आहेत. कॅप्टन आणि ऑफिशियल्स, जे मॅनेजमेंट टीम आहे दिल्लीची आणि हैदराबाद सनरायझर्स, यांच्यामध्ये कायम वाद, कॉन्फ्लिक्ट, कॉन्ट्रोवर्सीज होत असतात. आपला डेव्हिड वॉर्नर आणि हैदराबाद सोबत झाली कॉन्ट्रोवर्सी, मग आपला न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसन, त्याच्यासोबत वाद झाला. असं दरवेळेस काही नाही का होत राहतं हैदराबाद सोबत. पण यावेळेस दिल्ली सोबत झालं आणि दिल्लीने सांगितलं की आता आम्हाला नको आहे पंटर पॉन्टिंग. सो पॉन्टिंग गेलाय दिल्लीला सोडून. पण आता पॉन्टिंगचा जवळची व्यक्ती कोण आहे, तर ऋषभ पंत. तर आता हा प्रश्न हा आहे की पॉन्टिंग गेला तर ऋषभ पंत सुद्धा सोडू शकतो का दिल्लीला? त्याचे चान्सेस ऍक्च्युली जास्त आहेत. कारण जेव्हा 2024 म्हणजे आता गेल्या काही महिन्यांपूर्वी IPLचा पहिला बॉल टाकण्यापूर्वी, म्हणजे आदल्या दिवशी आपल्या माही धोनीने CSK ची कॅप्टन्सी सोडली, अगदी आदल्या दिवशी, और त्याच्या 24 ते 48 तासांपूर्वी. आणि ऋतुराज गायकवाड कॅप्टन बनला CSKचा. पण तेव्हापासूनच वाटायला लागलं की CSKचा कॅप्टन म्हणून ऋतुराज गायकवाड कायमस्वरूपी राहील का? त्याचे दोन ऑप्शन्स आहेत. एक, धोनीची पर्सनॅलिटी आणि ऋतुराज गायकवाडची पर्सनॅलिटी काहीशी सारखी आहे. कूल माइंड, जास्त एक्सप्रेस करणं नाही, बॅट्समन, चांगला बॅट्समन. तर ही पॉझिटिव्ह झाली गोष्ट ऋतुराज गायकवाडची, जे CEO आहेत CSKचे, काशी विश्वनाथन, ते स्वतः अत्यंत संयम पर्सनॅलिटी आहे, अत्यंत संयत पर्सन, शांत, विचार करून काम करणारे. तर तशी CEO पर्सन व्यक्ती आणि धोनी कॅप्टन हे खूप सुंदर जुळायचं. म्हणजे काशी विश्वनाथन CEO ऑफ CSK आणि धोनी कॅप्टन म्हणून खूप जुळायचं. तसंच आता धोनी नाहीये तर ऋतुराज गायकवाड, जो सेम पर्सनॅलिटी आहे, शांत, संयत, समंजस काइंड ऑफ. तर ऋतुराज गायकवाड पुढे कायम कॅप्टन म्हणून असेल का CSKचा, हा प्रश्न होता. पण त्याच वेळेस एक CSKला हवा असतो की जो कीपर आहे, मागे कीपर जो आहे स्टम्प्सच्या, तो कॅप्टन असला तर आणखी चांगलं होईल, जे धोनी करायचा. मग तेव्हा वाटलं की ऋषभ पंत 2025 मध्ये येईल का CSK मध्ये ऍज अ कॅप्टन म्हणून. सो ऋषभ पंत जर CSK मध्ये आला, और त्यांना मॅनेजमेंटला वाटलं, तर ते ऋषभ पंतला घेतील 2025 पासनं.
त्याच्यामुळे हे दोन ऑप्शन्स आहेत की ऋतुराज गायकवाड फक्त तात्पुरती तरतूद होती की अचानक धोनीने कॅप्टन्सी सोडली म्हणून गायकवाडला समोर केलं आणि 1 वर्ष तू काढून घे कॅप्टन्सी म्हणून, आणि पुढचे प्लॅन्स मात्र ऋषभ पंतसाठी आहेत सीएसकेचे, कारण तो कीपर आहे आणि कॅप्टन होऊ शकतो. त्याच्यामुळे हे दोन गोष्टीचं अजूनही गोंधळ आहे की 2025 मध्ये काय होईल, कारण 2025ला मेगा ऑक्शन आहे. जर आठवत असेल तर 2022 फेब्रुवारीमध्ये मेगा ऑक्शन झालं होतं IPLचं. 2 दिवस ते चाललं होतं. चारू शर्मा त्याचा अँकर होता दुसऱ्या दिवशी, कारण आदल्या दिवशी जी व्यक्ती होती तो जो सगळा मोठा जो भव्य मेळावा असतो याचा आपला ऑक्शनचा, तो जो अँकर करणारी व्यक्ती होती, जे ते प्रॉपर मेंटेन करणारी व्यक्ती होती तो कार्यक्रम, त्यांना चक्कर आला होता. ते चक्करून खाली पडले आणि अचानक मग कॉन्टॅक्ट झाला चारू शर्मा सोबत. चारू शर्मा इज अ अमेझिंग पर्सन आणि त्यांनी मग ते कॅरी फॉरवर्ड केलं. पहिल्याच दिवशी त्यांना चक्कर आली आणि पहिल्या दिवशी मग तिथून चारू शर्मा आले आणि दुसऱ्या दिवशी चारू शर्मा होते. सो हा खूप मेगा ऑक्शन होता, ह्यूज ऑक्शन 2022चा. असाच ऑक्शन डिसेंबर 2024ला, आता 5 महिन्यानंतर, त्याच आणि फेब्रुवारीमध्ये पण आहे. तसं 2 वर्षापूर्वी 2022 मध्ये होतं. सो 2025चं IPL, 26चं पण IPL हे खूप बदलणार आहे. खूप टीम्स मधले प्लेयर्स बदलतील आता, कारण मेगा ऑक्शन आहे. मेगा ऑक्शन म्हणजे करोडो अरबो रुपये लुटवायचे आणि वेगवेगळे प्लेयर्स घ्यायचे, सगळे टीमचे प्लेयर्स बदलतील. तर त्याच्यामुळे कदाचित आता ऋषभ पंत सुद्धा CSK कडे जाऊ शकतो. और जाऊ शकतो का? कारण पॉन्टिंगने साथ सोडली आहे. पॉन्टिंगचा जवळचा कोण होता तर ऋषभ पंत, दिल्लीमध्ये. सो पॉन्टिंग पण गेला. आता असं ऋषभ पंत म्हणाले की यार कशाला इथे दिल्लीला राहायचं, तसंही काही रिझल्ट दिल्लीची टीम रिझल्ट देत नाही IPL मध्ये. सो कदाचित तो CSK कडे येऊ शकतो. आणि काशी विश्वनाथन जे CEO आहेत CSKचे, त्यांना कदाचित ऋषभ पंत हवा पण आहे. सो मजा येणार आहे या ऑक्शन मध्ये 2024 डिसेंबरमध्ये आणि 2025 फेब्रुवारीमध्ये, 2 महिन्यानंतर. आणि जबराट ऑक्शन असतो, ऑक्शन बघण्यासारखा असतो. मी 2022चा ऑक्शन पूर्णपणे बघितला होता आणि अमेझिंग मजा असते ऑक्शनच्या वेळेस. सो बघूया यावेळेस ऋषभ पंत DC कडे कंटिन्यू करतो, त्याचा माणूस पॉन्टिंग बॉस त्याचा सोडून गेला तरी, की चेन्नई सुपर किंग्स अख्खी टीमचं आयुष्य बदलणार आहे पंतला घेऊन ऍज अ कॅप्टन. आणि मग ऋतुराज गायकवाडचं काय होईल हा पण प्रश्न आहे. कळेल लवकरच. तुम्हाला काय वाटतं?